गांधीनगर परिसरात शिवसेनेच्या वतीनं बेकायदेशीर बांधकामांच्या बाबतीत सन 2012 पासून वेळोवेळी आवाज उठवून गांधीनगर बंदसारखी मोठी आंदोलनं करण्यात आली। शासनाला जाग आणण्यासाठी शासन स्तरावर निवेदनही देण्यात आले। तसेच न्यायालयीन लढाई लढून बेकायदेशीर बांधकामधारकांवर शासनाच्या तरतुदीनुसार कारवाई व्हावी यासाठी सातत्यानं पाठपुरावा करण्यात आलाय। उचगाव महापालिका हद्दीचा निकाल माननीय सर्वोच्च न्यायालय यांनी महानगरपालिकेच्या बाजूने दिला असल्यानं त्या आदेशानुसार बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करणं बंधनकारक असून बेकायदेशीर बांधकामाला जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर शासनाच्या तरतुदीनुसार कारवाई होणं आवश्यक आहे। माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा बेकायदेशीर बांधकामधारकांना चपराक असून शासनानं माननीय सर्वोच्च न्यायालयाचा आदर ठेवून तसेच यासाठी लढा देणाऱ्या कार्यकर्त्यांचा मान राखून बेकायदेशीर बांधकामं व शासकीय जागेवरील अतिक्रमण करणाऱ्या मिळकतधारकांवर शासनाच्या तरतुदीनुसार कठोर कारवाई करावी, अन्यथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल। या मागणीचं निवेदन करवीर तालुका शिवसेनेच्या वतीनं माननीय राजेंद्र भारुड, आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका यांना देण्यात आलं आहे। यावेळी बोलताना जिल्हा प्रमुख रविकिरण इंगोले म्हणाले की सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा मान राखत पारदर्शकपणे सर्व अतिक्रमणं पाडली पाहिजेत। करवीर तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले की अतिक्रमण झालेल्या बांधकामांना कोणत्याही प्रकारचा अभय देण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही पुन्हा सुप्रीम कोर्टात जाऊन याविषयी दाद मागू। यावेळी जिल्हा प्रमुख रविकिरण इंगोले, करवीर तालुका प्रमुख राजू यादव, शहर प्रमुख अंजित माने, कामगार सेना जिल्हा प्रमुख राजू सांगावकर, शहर समन्वयक सागर साळोखे, बाळासो नलवडे, योगेश लोहार, कैलास जाधव, दीपक अंकल, दीपक धिंग, रामराव पाटील, अजित चव्हाण, बाबूराव पाटील आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते। मराठी साठी कोल्हापूरहून स्नेहा मंगुरकर। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही कोल्हापूरचे आयुक्त महानगरपालिकेचे यांना एक निवेदन दिलं। जो तावडे हॉटेल उंचगावच्या आणि महानगरपालिकेचा जो वाद होता तावडे हॉटेलचा, तो परवा सर्वोच्च न्यायालयानं ती जागा महानगरपालिकेशी जाहीर केलेला आहे आणि त्यासाठी त्या भागातील जी काही बेकायदेशीर बांधकाम झालं ती पाडावं म्हणून आम्ही आज आयुक्त साहेबांना भेटलो। आयुक्त साहेबांनी सांगितलं की ते 100% आम्ही त्या बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करणार आहे। त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळी ती याचिका चालू होती त्यावेळी आपला एक कार्यकर्ता त्या सुप्रीम कोर्टाच्या याचिकेमध्ये होता। त्यामुळे आयुक्त साहेबांनी सांगितलं की तुम्ही जर पारदर्शकपणाने कारवाई नाही केली तर आम्ही आपल्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात परत दाद मागणार आणि तिथं जी काही बेकायदेशीर बांधकाम झाल्यात ती पडत नाही तोपर्यंत आम्ही आमचा लढा चालू ठेवणार अशा पद्धतीने आयुक्त साहेबांना पण आम्ही